सांगता येईल ते? स्ट्रेस रेस्पॉन्स. सावधान अवस्था. हा, ताणतणावाच्या अवस्था बघत होतो. त्याच्यात किती अवस्था आहेत? एकूण 3. 3 अवस्था. कोणकोणत्या? पहिली आहे सावधान अलाराम अवस्था. सावधान अवस्था, दुसरी अवस्था. प्रतिकार अवस्था प्रतिकार अवस्था. विकार अवस्था, आणि तिसरी शेवटची किंवा थकल्याची थकल्याची. अवस्था. थकल्याची अवस्था. थकण्याची किंवा संपण्याची अवस्था. ठीक आहे, बघूयात त्याच्यातलं शारीरिक मेकॅनिझम काय होतं ते आपण बघितलंय. पार. बरोबर आहे. एक ओझरती नजर टाकूयात आणि तर याच्यावरती बघा प्रश्न कसा असतो तुम्हाला. हे अपडेट केल्यामुळे सगळं चेंज झालं. एक मिनिट परत बघतो. ठीक आहे. हा भाग बघितलेला होता आपण गेल्या वेळेस, बरोबर आहे. हो हो. एक ओझरती नजर टाकूयात आणि पुढे जाऊयात लगेच. तर ज्यावेळी आपण ताणतणावाखाली येतो तर सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम ऍक्टिव्हेट होते आणि पिट्युटरी ग्लॅन्ड ही काय करते? ऍड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन ACTH चं स्राव करते आणि त्याच्यानंतर ऍड्रिनल ग्लॅन्ड ह्या सक्रिय होतात. बरोबर आहे. आणि ऍड्रिनल ग्लॅन्ड मधून ऍड्रिनलाइन आणि कॉर्टिसॉल हे 2 संप्रेरक निर्माण होतात आणि त्याच्यानंतर जे वेगवेगळे परिणाम आहेत, फास्ट ब्रीदिंग म्हणजे वेगवेगळ्या अवयवावरती वेगवेगळे परिणाम काय होतात ते आपण इथपर्यंत बघितलेलं आहे. चालेल. हे सर्व कोण्या मध्ये घडतंय होता? कोण्या अवस्थेमध्ये घडतंय हे सगळं? सावधान अवस्थेत. हा, सावधान. आता यालाच काय म्हणलेलं आहे इंग्रजीमध्ये? हो, इंग्रजीमध्ये काय म्हणलेलं आहे? अलार्म स्टेज. अलाराम स्टेज. बरोबर आहे. मग अलाराम आपण कशाला लावतो? कशासाठी लावतो? योग्य वेळी आपल्या निश्चित ठरलेल्या झोपेतून वेळी जागा उठण्यासाठी होण्यासाठी. किंवा जागा होण्यासाठी. थोडक्यात असं झोपेतून जागा म्हणतो, होण्यासाठी. जागे होण्यासाठी अलाराम लावतो. कारण आपण झोपलेले असतो आणि अलाराम वाजला की आपण काय करतो? जागे होतो. जागे. मग ही अलार्म जे आहे ती ही तशीच आहे. आता आपण बघितलं शारीरिक परिणाम कसे कसे होतात, ऍड्रेनालाईन काय करतो आणि वेगवेगळे श्वसन जलद होणे, धडधड होणे, या गोष्टी वेगवेगळ्या होणे. बरोबर आहे. पण ज्यावेळी आपण तणावाखाली येतो मग शरीरामध्ये वेगवेगळ्या घटना घडतात, वेगवेगळ्या प्रक्रिया घडतात. बरोबर आहे. मग हे आपल्या शरीराला जाणवायला लागले. बरोबर आहे. अलाराम कशासाठी लावतो आपण? जागण्यासाठी, सावधान होण्यासाठी. बरोबर आहे. उठण्यासाठी. मग ज्या वेळी या सर्व या क्रिया आपल्या शरीरामध्ये होत आहेत मग त्यावेळेस आपण जागायला पाहिजे. बरोबर आहे का? हो. आपण सामान्य स्थितीमध्ये आहोत आणि आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रक्रिया घडत आहेत. समजा घाम येतोय सहजच बसल्या जागेत. बरोबर आहे. सहजच श्वसन जलद होत आहे असं वाटत आहे, किंवा आणखीन केव्हा वेगवेगळ्या क्रिया ज्यावेळेस घडतात आपल्या शरीरामध्ये त्यावेळेस आपण जागलं पाहिजे. बरोबर आहे का? बरोबर आहे. बरोबर आहे. मग जर नाही जागलं तर काय होईल? त्याचे दुष्परिणाम होतील ना. या ज्या प्रक्रिया आहेत त्या तशाच चालू राहतील का? नाही, ते सावध करून थांबतील ना आपल्याला. नाही नाही नाही,
सावध हे आपण व्हायचं आहे. आलं लक्षात? ज्यावेळेस आपल्या शरीरामध्ये प्रक्रिया होत आहेत त्यावेळेस आपण सावध झालं पाहिजे की आपल्या शरीरामध्ये काहीतरी घडतंय, काहीतरी होतंय, काहीतरी वेगळं घडतंय. बरोबर आहे? याच्याबद्दल आपण सावध झालं पाहिजे. मग हे कशामुळे वाढतंय याचा व्यवस्थापन केल्यावर कमी होईल. काय म्हणलात? त्याची कारण शोधून त्याच्यावर उपाय काय आहे ते शोधले पाहिजेत. नाही नाही, कुठल्या घटनेमुळे घडलं हे परिणाम झालेत हा. नाही, पहिल्यांदा तर आपण नाही जागं ते- झालं पाहिजे नाही झालं तर की मग हे त्याचा निगेटिव्ह परिणाम हे शरीरावरती वाढतच जाणार. आतल्या बाजूने म्हणजे शरीर पोखरणारच. स्ट्रेस लेवलने हार्मोन्स वाढत जाणार, ऍड्रेनल हार्मोन्स वाढतच जातील आणि त्याचे मग आतून सर्व अवयवांवरती परिणाम व्हायला सुरुवात होईल. आता नंतर काय परिणाम होतात ते बघूया. तर लेखी स्वरूपात बघूया कसं आहे. शारीरिक परिणाम त्याचे काय होतात बघूया, किंवा आपण जे लिखित स्वरूपात कसं लिहिता येईल परीक्षेमध्ये ते बघूया. बघा, ताणतणावाच्या 3 अवस्था आणि पहिली अवस्था बघतोय अलाराम स्टेज. आता ही जी अवस्था आहे ही जागी होण्याची अवस्था आहे, खडबडून उठण्याची अवस्था आहे. एखादा तणावात्मक घटना प्रसंग घडल्यानंतर शरीराने दिलेला प्रथम प्रतिसाद या क्रियेमध्ये घडतो. जेव्हा तुम्हाला धोका वाटतो तेव्हा तुमचे शरीर ताण संप्रेरक सोडते, जसे की कॉर्टिसॉल असेल, ॲड्रेनालाईन असेल, जे शरीराला प्रतिसाद देण्यासाठी तयार करतात. या क्रिया कुठं घडतात? तर अलाराम स्टेजमध्ये घडतात आणि यालाच लढा किंवा उड्डाण प्रतिसाद असं सुद्धा म्हणतात. म्हणजे फाईट ऑर फ्लाईट, लढायचा आहे किंवा पळून जायचं अशा स्वरूपामध्ये. मग त्यामध्ये शरीर त्या परिणामास सामोरे जाण्यासाठी सज्ज होते. तयार. बरोबर आहे? मग परिणामास सामोरे जाण्यासाठी सज्ज होते. म्हणजे आता हे जे आपण बघितलंय जे इमेज मध्ये ते सगळं लिहिलेलं आहे आणि परीक्षेमध्ये जर असा प्रश्न आला तर हे अशा स्वरूपामध्ये त्याचं उत्तर लिहायचं आहे. काय लिहायचं? प्रश्न कसा आहे की शरीरावर म्हणजे ताण संप्रेरक कोणती आहेत सांगता येईल, किंवा शरीरामध्ये हार्मोनल चेंजेस कसे होतात. बरोबर आहे? हे असे प्रश्न याच्यावरती येतात. मग पुढे बघूया आता. प्रतिकार अवस्था. आता अलाराम स्टेज मध्ये आपण जागो झालोय, बरोबर आहे, पण आपण जर त्याचा शोधच घेतला नाही, आपण जर त्याला थोपवलंच नाही, तर कशामध्ये येतो आपण? प्रतिकार अवस्थेमध्ये येतो. तिथं काय काय घडतं बघूयात. आता बघा, आता लाल रेष जी आहे, गुलाबी रेष, त्याच्या खाली आपल्याला यायचं, याच्या भागामध्ये बघायचं प्रतिकार अवस्थेमध्ये काय होतंय. तर प्रतिकार अवस्थेमध्ये या ज्या क्रिया आपण थोपवल्या नसल्यामुळं ह्या क्रिया कशा आहेत? अशा चालू राहणार आहेत. कोणत्या क्रिया? ताणतणावामध्ये होणाऱ्या क्रिया. ॲड्रेनालाईन किंवा कॉर्टिसॉल यांचं प्रमाण वाढलेलं असणार आहे. मग हे जे प्रमाण आहे ते जर सततच ताणतणावाखाली असताना सततच वाढलेल्या स्वरूपात असेल तर काय परिणाम होतात हे प्रतिकार अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला येतं. आता त्याच्यामध्ये बघा, सुरुवातीला काय सांगितलेलं आहे? पोअर फर्टिलिटी म्हणलंय, बरोबर आहे? किंवा आणखीन एक दाखवतो म्हणजे लक्षात येईल. प्रतिकार अवस्था. काही तणावपूर्ण परिस्थिती दीर्घ काळापर्यंत चालू राहते. आता अलाराम स्टेज मध्ये काय होती? चालू होती, पण तिथं आपण जर तिला थोपवलं नाही तर ती कशी राहणार आहे? ती तशीच चालू राहणार आहे. बरोबर आहे? निराकरण नाही केलं तर ती कंटिन्यू तसंच चालू राहणार आहे. मग त्यानंतर काय होणार आहे? जर कंटिन्यू चालू राहिली तर काय होईल? काही तणावपूर्ण परिस्थिती दीर्घ काळपर्यंत चालू राहते. जर तुम्ही
तणावाचे निराकरण केले नाही तर तुमचे शरीर उच्च सतर्कतेवर राहिल्यास ते शेवटी परिस्थितीशी जुळवून घेते आणि उच्च तणाव पातळीसह कसे जगायचे ते शिकते. म्हणजे काय याच्यात काय सांगता येईल? परिस्थितीशी जुळवून घेते. कोण्या परिस्थितीशी जुळवून घेते? जे ताणाची जी परिस्थिती असेल उच्च ताणाची त्याच्यासोबत जुळवून घेते. हा, म्हणजे शरीरामध्ये जे बदल झाले, बरोबर आहे, ते बदल हे कंटिन्यू करते थोडक्यात. आलं लक्षात? ते तसंच चालू हम्म. राहतात. तसंच चालू राहिलं तर आपण अलाराम स्टेज मध्ये काय म्हणलं, लिव्हर काय करतं, ग्लायकोजनचं रूपांतर ग्लुकोज मध्ये करतं म्हणलं, बरोबर आहे. मग हो. जर तीच क्रिया जर कंटिन्युअस चालू राहिली तर काय होईल? शुगर वाढेल रक्तामध्ये. हा, तर काय होईल, तुम्ही शुगरचे पेशंट निघताल, बरोबर आहे. मग तुमच्या बरोबर. रक्तामध्ये इन्सुलिनचं प्रमाण हे जास्त आढळून येईल. मग नंतर पुढे काय सांगता येईल आणखीन? उच्च हृदयाची धडधड रक्तदाब वाढल्यामुळे पण उच्च हे होऊ रक्तदाब वाढू शकते. शकतो. हम्म. हा, म्हणजे बघा. कंटिन्यू 140-90 असा जर बॉडी म्हणजे स्ट्रेसमुळं बीपी राहिला तर हं. तो हळूहळू वाढतच जाईल आणि बॉडी त्याच्यावरतीच तुमची जीवन तर पुढे बघा, ढकलत जाईल, रेटत जाईल. म्हणजे शरीर तसंच जुळवून घेते त्या परिस्थितीला, म्हणजे त्या क्रिया तशाच चालू राहतात. लिव्हर काय करतं, ग्लायकोजनचं ग्लुकोज करतं. म्हणजेच ही क्रिया सततच जर चालू राहिली तर तुम्ही शुगरचे पेशंट निघता. आणि तणावामध्ये काय होतं, ब्लड प्रेशर इन्क्रीज म्हणलेला आहे. पण तणावाची स्थिती जर कायमच चालू राहिली तर तुम्ही कशाचे पेशंट निघताल हो? उच्च रक्तदाबाचे पेशंट रक्तदाबाचे. निघताल, बरोबर. उच्च रक्त. हो. ते ह्या अवस्था कशामध्ये दिसत आहेत तुम्हाला? कोणत्या प्रतिकार स्टेजमध्ये. अवस्थेमध्ये. हा, प्रतिकार अवस्थेमध्ये. आणि इन्क्रीज्ड स्वेटिंग म्हणजे घाम जो आहे तो सतत आपल्याला, हिवाळा जरी असला तरी घाम, किंवा एखादी व्यक्ती जर उभारलेली जरी असली तर त्याच्या पायाखाली घाम दिसतो सारखं, किंवा तळ हातांना सारखं घाम येणे, अशा क्रिया ह्या सततच चालू राहतील, बरोबर आहे. किंवा फास्ट ब्रिदिंग कधी होते, ताण आल्यावर होते, पण ती जर प्रक्रिया सततच चालू राहिली तर त्याचं रूपांतर कशामध्ये होईल? ब्रॉन्कायटिस सारख्या आजारामध्ये होईल. ऍक्सलरेटेड हार्ट रेट म्हणजे हार्ट रेट वाढलेले आहेत, बरोबर आहे. तर तीच प्रक्रिया सततच राहिली तर काय होईल व त्याचा परिणाम? हार्टचं हार्टबीट फंक्शन, वाढतील. हार्ट वरती लोड येईल ना सर, हार्ट वरती लोड येईल आणि सारखे इन्क्रीजड राहतील. म्हणजे त्याला काय म्हणायचंय, टॅकिकार्डिया नावाचा एक प्रकार आहे. सामान्य माणसाची जी हार्टबीट असतात ती किती असतात हो? मी सांगू का, इतरांना सांगू का सर? 72. 72 असतात, बरोबर आहे. पण ताण आल्यास काय झाल्या, त्या वाढल्यात, बरोबर आहे. पण तणावाची स्थिती जर कंटिन्यू राहिली तशीच तर काय होतील, त्या वाढलेल्या स्वरूपात राहतील. म्हणजे त्यालाच काय म्हणायचंय, टॅकिकार्डिया असं त्याला संबोधतात, बरोबर आहे. तुम्ही सांगताल का टॅकिकार्डिया म्हणजे काय? कुणाला विचारलंय सर? तुम्ही तुम्ही डॉक्टर तुम्हीच आहेत ना. हा, बरं सर, आवाज आला नाही मला. टॅकिकार्डिया म्हणजे टॅकी आणि ब्रॅडी हे असतात. कार्डिया म्हणजे कार्डिया म्हणजे हार्ट. हा, कार्डिया म्हणजे हार्ट रेट, पल्स रेट. टॅकी म्हणजे वाढणे आणि ब्रॅडी म्हणजे कमी होणे. नॉर्मली आपण 70 ते 75 हा आपला नॉर्मली, म्हणजे 68-75 हा नॉर्मल हार्टबीट झालं, रेट झाला. पण जेव्हा टॅकी म्हणतो तर तो जवळपास 80च्या वरती होतो. मग 80 ते पार 110, 120 असं, मग ते डिपेंडिंग ऑन द कंडिशन. आणि ब्रॅडी म्हणजे मग अगदी 65च्या खाली, अगदी 40 पर्यंत पण राहतो. पण नॉर्मली जे ऍथलेटिक्स वगैरे असतात तर ते ब्रॅडी मध्ये असतात ते.
आणि बाकी जे अस्थम्याचे मेडिसिन घेणारे, खोकल्याची औषधं घेणारे ज्यांना आहेत कंटिन्यू, ते नेहमी टॅकीमध्येच असतात, म्हणजे ते 85च्या वरतीच असतात. आपण पळलो वगैरे की आपला हार्ट रेट वाढतो, आणि विश्रामावस्थेत असलं की आपला हार्ट रेट कमी होतो. मग ताणतणाव नावाच्या अवस्थेमध्ये असला तर त्या व्यक्तीचे सुद्धा हार्ट रेट वाढतात. वाढतो. मग म्हणजे सिम्पथॅटिक जर म्हणजे खूप असं सिम्पथॅटिक नर्वस सिस्टीम आपली ऍक्टिव्हेट झाली तर वाढलेला असतो. आणि आपण म्हणतो शॉक झाला किंवा व्हॅसोवॅगल किंवा पॅरासिम्पथॅटिक शॉक मध्ये गेला तर त्यामध्ये पल्सलेस होतो माणूस, म्हणजे कोलॅप्स होतो, त्यावेळी मग पल्सच लागत नाही असं होतं. आणि मग ज्यावेळी सतत ताण होतो मग सिम्पथॅटिक आपलं हार्ट रेट वाढवतं आणि पॅरासिम्पथॅटिक कमी करतं. मग त्या दोन्ही व्यवस्थेवरती खूप ताण येतो. सतत ताणात असलात की तुम्ही वाढलेला हार्ट रेट कमी करायचं पॅरासिम्पथॅटिक वरती येतं, आणि जर कमी झाला तर तो नॉर्मलला येण्यासाठी सिम्पथॅटिकला ऍक्शन घ्यावी लागते. मग दोघांचं कोऑर्डिनेशन सतत बिघडलेलं राहतं जर तुम्ही सतत ताणाखाली राहिलात तर. स्ट्रेसमध्ये असेल. हा, मग त्याच्यामुळे ते ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीमच स्ट्रेस खाली येते, जी की एंडोक्राईन ग्लँड वरती आपला त्याचा कंट्रोल आहे तिथून बऱ्याचशा पिच्युटरी पासून. बरोबर. म्हणजे सतत तणावाखाली जर राहिलो आपण तर हृदयाचे वेगवेगळे विकार तिथे आपल्याला सांगता येतात. बरोबर आहे. तर आणखीन काय दाखवलेलं आहे बघा पुढे, ट्युनल विजन असेल किंवा डायजेस्टिव्ह सिस्टीम. आता खाली बघूयात काय काय नेमकं परिणाम त्याचे घडतात, शारीरिक परिणाम काय होतात बघूयात. तर त्याच्यामध्ये पुअर फर्टिलिटी एक म्हणलेला आहे बघा. म्हणजे काय हो, तर पुअर फर्टिलिटी म्हणजे प्रजनन क्षमता कमी होणे, प्रजनन क्षमतेमध्ये कमी होते. मग ही प्रजनन क्षमता कशा प्रकारे कमी होते, किंवा पुशेस फॅट स्टोरेज म्हणजे काय हो. आता आपण लिव्हर काय करते म्हणलेलं आहे, तर हे बघूयात, सविस्तर बघूयात, याच्या इमेज मध्ये लक्षात येणार नाही. म्हणजे शरीरावर काय काय परिणाम दिसून येतील ते बघूयात आता. प्रतिकार अवस्थेमध्ये राहिल्यानंतर, दीर्घकाळ तणावामध्ये राहिल्यानंतर शरीरावर कुठली दीर्घ परिणाम होतात बघूयात. आता सुरुवातीला केसापासून घेऊयात. केसाच्या समस्या काय होतील, किंवा रोगप्रतिकारक शक्तीवर काय परिणाम होईल, किंवा आतड्यावरती काय होईल, किंवा मेंदूवरती काय परिणाम होतील. तर सुरुवातीला बघूयात केस आणि त्वचेच्या समस्या. आता याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे बघा, दीर्घकाळ तणावामुळे केस आणि त्वचेच्या समस्या देखील उद्भवू शकतात. आता याचं कारण काय हो, मग केसेच्या समस्या काय उद्भवतात. याचे कारण असे आहे की तणावाच्या प्रतिसादात तयार होणारे कॉर्टिसॉल आणि इतर हार्मोन्स हे काय करतात, कोलेजन आणि केराटिन, बरोबर आहे, यांच्या उत्पादनात व्यत्यय आणू शकतात. आता हे कोलेजन आणि केराटिन काय आहे तो, प्रोटीन आहेत सर, हाय प्रोटीन. कोलेजिन कनेक्टिव्ह टिश्यूचाच एक प्रकार आहे, आणि केराटिन हे प्रोटीनचा निगडीत आहे, तर केसांच्या आरोग्याशी निगडीत आहे. बरोबर आहे. केरोटीन हे काय करतं, केस निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होतं. ते म्हणजे या दोन्हीवरती केसांचं आरोग्य हे अवलंबून आहे. पण जर कॉर्टिसॉलचं प्रमाण जर शरीरामध्ये वाढलेलं असेल तर ते कॉर्टिसॉल काय करतं, कोलेजन निर्मिती आणि केरोटीनच्या निर्मितीमध्ये काय करतं, व्यत्यय आणतं. मग जर या दोघांच्या निर्मितीमध्ये जर व्यत्यय येत असेल तर त्याचा परिणाम सहजच आपल्या केसांवरती होईल का हो. आणखी ही समस्या आता उद्भवू शकते. आता कोलेजन हे एक प्रोटीन आहे जे आपली त्वचा तरुण आणि लवचिक ठेवण्यास मदत करते. तर केरोटीन हे एक प्रोटीन आहे जे आपले केस मजबूत आणि निरोगी ठेवण्यास मदत करते. हे महत्वाचे ह्याचे घटक कार्य आहेत. तर कॉर्टिसॉलचं प्रमाण अधिक असल्यामुळे काय होतं, जेव्हा ही प्रथिने कमी होतात, कशामुळे कमी होतात, यांची निर्मिती कशामुळे कमी होते, किंवा यांच्या निर्मितीमध्ये व्यत्यय कशामुळे येतो, वाढलेल्या कॉर्टिसॉल लेवलमुळे. बरोबर आहे. मग जेव्हा ही प्रथिने कमी होतात तेव्हा
केस कोरडे होऊ लागतात, केस टिश्यू होऊ लागतात, किंवा केस गळणे हा महत्वाचा जो प्रकार आहे, केस गळण्याचा प्रकार त्यामध्ये दिसून येईल. आणि आणि दुसरा जो आहे कोलेजनचा काय आहे मुख्य घटक, ते त्वचेला तरुण ठेवण्याचं, लवचिक ठेवण्याचं काम करते. पण त्याच्यामध्ये जर व्यत्यय आला तर काय होणार आहे, त्वचेला सुरकुत्या पडणे असेल, किंवा पुरळ उठणे असेल, किंवा तोंडावरती फोड येणं, यालाच आपण काय म्हणतो, पिंपल्स आलेत. आणि ह्याचं प्रमाण वाढणं हे कशामुळे वाढू शकतं, हे ताणामुळं पण वाढू शकतं. आणि इतर समस्यांना ते बळी पडू शकतात. आता बघा, तणावाचे कॉर्टिसॉल वाढणे याचे परिणाम काय काय होत आहेत, किंवा ॲड्रेनालाईन वाढणे याचे परिणाम, हे दोन्ही घटक कशामुळे वाढले हो, तणावाखाली आल्यामुळे. आणि आपण अलाराम स्टेजमध्ये त्यांना थांबवू शकलो नाही, म्हणून ते सतत काय चालू आहेत, आता प्रक्रियेमध्ये आहेत. बरोबर आहे, सतत आपल्या रक्तामध्ये ते चालू आहेत, सोडले जात आहेत. तर त्याचे परिणाम केसावरती आणि त्वचेवरती असे दिसू शकतात. बघा, तणावाखाली असलेल्या व्यक्तीचा चेहरा कसा दिसतो, ताण आल्यासारखं म्हणजे असं ट्रेस, ताणल्यासारखं ट्रेस, पांढरा दिसतो त्वचा नाही. निस्तेज आणि आहे त्या वयापेक्षा तो म्हातारा वाटतो, म्हणजे जरा जास्त वय म्हणजे वाटतं चेहऱ्यावर. हा सुरकुत्या पडल्यासारख्या होतील. बरोबर आहे, किंवा कपाळावर काय म्हणतो आपण, आट्या पडलेल्या आहेत, हाटे. किंवा पण चेहरा निस्तेज झालेला आहे असं म्हणतो. जे अतिउच्च तणावाखाली जगते किंवा दीर्घकालीन तणावाखाली जगते अशा व्यक्तीच्या त्वचेवरती, चेहऱ्यावरती अशी लक्षणं दिसू लागतात. किंवा काही लोकांना काय होतंय, जास्त प्रमाणामध्ये पुरळ येण्याचं काम सुद्धा दिसतंय, किंवा केस गळण्याचा जर प्रकार त्याच्यामध्ये दिसत असेल, तर ही साधारण लक्षणे दिसू शकतात का हो त्या व्यक्तीमध्ये तणावाखाली असल्यास? तर दिसणार ना. बरोबर. हा, मग कशामुळं घडलं हे सर्व, ताणामुळे. म्हणजे प्रक्रिया कशी झाली? प्रतिकार आतापर्यंत अवस्थेमध्ये आपण आतापर्यंत ऐकून आहोत की तणावाखाली असणारा व्यक्ती निस्तेज दिसतो, चेहरा निस्तेज दिसतो, सुरकुत्या दिसू लागतात, आट्यागट्या दिसू लागतात, डोळ्याखाली काळं दिसू लागतं, हे सर्व ऐकून आहोत. पण आता आपण कसं बघतोय की प्रॅक्टिकली, सायंटिफिकली काय क्रिया घडतात त्याच्यामध्ये. हार्मोन्स चेंज होतात. कॉर्टिसॉल हॉर्मोन्स मुळे कोलेजिन आणि केराटिन कमी होतं. त्याच्या परिणाम होतो, कोलेजन आणि केरोटीनवरती परिणाम झाल्यामुळं या समस्या आपल्याला तिथं दिसू लागतात. म्हणजे हे कसं आहे, सायंटिफिक दृष्ट्या तणावाचा परिणाम कसा होतो हे आपण बघितलेलं आहे. बरोबर आहे. तर पुढे बघा, कमकुवत प्रतिकार शक्ती याच्यावरती परिणाम होईल का हो? होईल नक्कीच. ना. म्हणजे कशा स्वरूपामध्ये होईल, मेकॅनिझम त्याच्या काय शरीरावर होईल तिथं? वारंवार ताण आल्यामुळे त्याची सर्दीसारखे पचनशक्ती कमी होईल, आणि पचनशक्ती कमी झाल्यामुळे त्याला ऊर्जा भेटणार नाही, आणि त्याच्यामुळे त्याची प्रतिकार, अर्थातच मग त्याच्यामुळे प्रतिकारशक्ती कमी होऊ शकते. ठीक आहे. आणखीन काय सांगता येईल? सर्दीसारखे छोटे मोठे विषाणूपासून होणारे आजार निर्माण होतील. प्रतिकारशक्ती कमी डायजेशन वरती परिणाम होईल. म्हणजे हा. त्याच्यामुळं भूक कमी होईल, पचलेलं म्हणजे खाल्लेलं नीट पचणार नाही, आणि पचनसंस्थाच नीट नसल्यामुळं आपोआप वजन कमी होऊन त्याच्या प्रतिकारशक्तीवरती परिणाम होणार. तो परिणाम पुढे आहे, आपल्याला तो बघायचा आहे. तर प्रतिकारशक्तीवरती काय परिणाम होईल? तर आरबीसीज आणि डब्ल्यूबीसीज ब्लड सेल्स कमी होतील. अतिउच्च तणावाखाली असतात. बघूयात काय होते. बघा, नेमकं तणाव संप्रेरकांच्या संपर्कात येण्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती कमकुवत होऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला सर्दी, विषाणू, आता हे त्याचे परिणाम आहेत, कमकुवत प्रतिकारशक्तीचे परिणाम आहेत. सर्दी होणं, सारखं वारंवार सर्दी होणं, किंवा व्हायरल इन्फेक्शन लवकर होणं, किंवा आता याच्या खाली काय होतं बघा, प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे ती व्यक्ती वारंवार आजारी पडते. बरोबर आहे, ही लक्षणं आहेत प्रतिकारशक्ती कमी होण्याची. आणि जर वारंवार आजारी पडत असेल तर सर्दी होणं साहजिक आहे, सर्दी झाल्यास आजारी ती व्यक्ती पडली. पण सर्दीतून दुरुस्त होणं किती कालावधी गरजेचा आहे?
3 तीन ते दिवस. 5 3 दिवसात. ते 4 3 दिवस. दिवसात. 3 ते 5 जास्तीत जास्त 5 दिवस किंवा 10 दिवस 15 दिवस जर तुमची सर्दी राहायला लागली तर काय होईल हो? इन्फेक्शन वाढत गेलं, साधं सर्दीचं निमोनिया पर्यंत किंवा ब्रॉन्कायटिस पर्यंत जातं ते. मग तुमची प्रतिकारशक्ती असल्यामुळं ती सर्दी आटोक्यात येत नाही, त्याला पुढं श्वासनलिकेला खाली 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 इन्फेक्शन वाढत जातं. प्रतिकार शक्ती कमी असल्यामुळं काय होतं की आजारी पडल्यानंतर दुरुस्त होण्याचा जो कालावधी आहे तो सुद्धा वाढतो. म्हणजे सर्दी आपल्याला सहजासहजी 4-5 दिवसामध्ये जायला पाहिजे, परंतु प्रतिकार शक्ती कमी असल्यामुळं काय होतं 15 दिवसापर्यंत 10-15 दिवस किंवा सर्दीची लक्षणं सारखंच नाक वाहणं, सारखं शिंका येणं, लगेचच विषाणूंची लागण होणं, थोडासा फार बदल झाला वातावरणामध्ये की लगेच घसा दुखायला लागणं किंवा घसा दुखण्याचा प्रकार सततच चालू राहणं, असे प्रकार तिथं दिसू लागतात. म्हणजे आजारी पडल्यानंतर लवकर दुरुस्त होणं हे तिथं हे होतं. बरोबर आहे. मग हे कशामुळे होतं? प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे. मग तिनं कशामुळे कमी झाली? तणावामुळे. दीर्घकाल तणावात राहिल्यामुळे. दीर्घकाळ तणावात राहिल्यामुळे. बरोबर आहे. तिथं आणखीन एक बघूयात. म्हणजे बघा आता हे कशामुळे होतं बघूया. आता इथं बघा खालचा दुसरा 2 नंबरचा पॉईंट आहे, तिथं काय म्हणले कॉर्टिसॉल हे एक स्टेरॉइड आहे जे तुमची प्रतिकार शक्ती कमी करतं. आता आलं का लक्षात? प्रतिकार शक्ती कशामुळे कमी झाली? कॉर्टिसॉलचं प्रमाण वाढल्यामुळे. कशाचं? कॉर्टिसॉल. तणावामुळे कॉर्टिसॉलचा परिणाम वाढला आणि त्या कॉर्टिसॉल मुळे ही प्रतिकारशक्ती कमी झाली. बघा बघा हा एकटा कॉर्टिसॉल काय काय करतो बघा, किती परिणाम करतो शरीरावरती आपल्या. त्यानं रोगप्रतिकार शक्ती पण कमी करते, कोलेजनची निर्मिती पण कमी करते आणि काय पाहिजे आणखीन एक केरोटिनची निर्मितीमध्ये पण व्यत्यय आणते आणि रोगप्रतिकार शक्ती कमी करून काय करते, जखम भरण्याची प्रक्रिया कमकुवत होते. बरोबर आहे. आणि हाडाची वाढू शकते. एक एक बघूयात म्हणजे आपल्या लक्षात येते, सगळे एकदाच लक्षात येणार. आता आणखीन एक इमेज दाखवतो म्हणजे तुमच्या परत लक्षात येईल. आता बघा दिसते का इथं बघा. आता एकटा कोण आहे वरी? कॉर्टिसॉल आहे आणि त्याचे वेगवेगळे परिणाम खाली दाखवले आहेत. इथं बघितल्यास म्हणजे नंतर लक्षात येताना आपल्याला समजेल लवकर. आता यानं काय काय करते बघा. सुरुवातीला 1 नंबर पासून बघूया. प्रमोट द ब्रेकडाऊन ऑफ फॅट. टिश्यू. म्हणजे ऍडिपोस टिश्यू ब्रेकडाऊन, फॅट मध्ये जे असतं ते ऍडिपोस टिश्यू ब्रेकडाऊन करतं. त्याच्यामुळं काय परिणाम होतो? स्टोअर असलेली ऊर्जा वापरात येते. हा म्हणजे फॅटचं प्रमाण वाढेल का ह्याच्यामुळं? नाही. पुढे बघूयात आणखीन एक आहे. दोन्ही होऊ बोन. शकते, वाढू पण शकते आणि कमी पण होऊ शकते सर. म्हणजे ते रिव्हर्स, म्हणजे पेशंटच्या तो कसा त्याच्यावर रिॲक्ट होतोय त्याच्यावरती. ब्रेकडाऊन झालं तर कमी होईल आणि जर ते स्टोअर होत गेलं तर ती जाडी वाढत जाईल. म्हणजे एका ओळीत सांगा ना आम्हाला सर ह्याचा परिणाम याचा पहिला. म्हणजे फॅट बनण्याची जी प्रक्रिया आहे ती वाढू शकते किंवा कमी होऊ शकते. वाढले तर काय होईल? शरीर लठ्ठ जाडी होईल. वाढेल. बरोबर आहे. मग शरीर आता बघा तणाव किंवा जाडी वाढणं हे तणावामुळे पण होतं. बरोबर आहे. मग ती प्रक्रिया काय घडते, कशी घडते शरीरामध्ये? आता इथं बघूया. आता ही फॅट जी वाढलं व्यक्ती तर आहे वजन बघा. वाढेल.
फॅट वाढलं तर हा वजन म्हणजे वाढेल आणि कमी जर झालं तर समजा ते ही प्रतिकारशक्ती कमी होईल. बघा आता इथे परत एकदा बघा. आता इथे एक व्यक्ती दाखवलेली आहे, लेडीज दाखवलेली आहे. ती आहे ट्रेस खाली, बरोबर आहे. म्हणजे तणावाखाली असलेली व्यक्ती जाड का होऊ शकते किंवा लठ्ठ कशी होऊ शकते त्याचे परिणाम इथं दाखवलेले आहेत. आता ही ट्रेस मध्ये जर ही व्यक्ती असेल तर काय होतं, ऍड्रिनल ग्लँड्स रिलीज इपिनेफ्रिन, बरोबर आहे. तर त्याच्यानंतर ही सिग्नल्स युअर लिव्हर टू Create glucose. क्रिएट ग्लुकोज, बरोबर आहे. ग्लुकोजचं प्रमाण कसं आहे तिथं वाढले, वाढलं. आलं लक्षात. हा, मग अनयुज्ड ग्लुकोज इज टर्नड इंटू ट्रायग्लिसराइड, बरोबर आहे. म्हणजे ट्रायग्लिसराइड हे काय आहे हो, फॅट आहे एक स्वरूपाचं, बरोबर आहे का. सांगता येईल का काय तुम्हाला. हो सर, ट्रायग्लिसराइड फॅटच आहे प्रकार. म्हणजे ट्रायग्लिसराइड काय आहे. फॅटचाच एक हा. प्रकार आहे सर. फॅट जे होय. ब्रेकडाऊन झाल्यानंतर जे तयार होतात मॉलिक्यूल, तोच आहे तो. हा. म्हणजेच हे जर प्रमाण वाढलं शरीरामध्ये तर काय परिणाम होतील त्याची शरीरावरती. बेली फॅट वाढेल. जाडी स्टोर होईल जाडी जास्त, म्हणजे वाढेल. हा, जाडी वाढेल. चरबी साठत जाईल. चरबी ही साठत जाते, आलं लक्षात. ही शरीरामध्ये असेल किंवा रक्तामधली सुद्धा वाढते. जर रक्तामध्ये वाढले तर परिणाम काय होतो तिचा. उच्च रक्तदाब आणि मग पॅरालिसिस, स्ट्रोक किंवा हायपरटेन्शन आणि हृदयविकार हे हृदयविकाराकडे जातात. समजलं का आता हे वजन का वाढतं ट्रेस खाली जर व्यक्ती असेल तर. तर मग ह्याच्यावर काही इलाज तुम्ही सांगणार, म्हणजे नंतर पुढे शिकवण्यात येणार आहे का योगा हा एकच उपाय आहे याच्यावरती. म्हणजे तणाव घेतल्यानंतर एवढी सगळी आपल्याला आजार होऊ शकतात किंवा काही फॅट वाढू शकतं वगैरे, पण मग त्याच्यावर इलाज तुम्ही नंतर सांगणार आहात का, म्हणजे काय आहे नेमकं ह्याच्यावर. स्ट्रेस मॅनेजमेंट मध्ये येईल ना ते. हा, आता याच्या पुढचा पॉइंट काय आहे आपल्या स्ट्रेस मॅनेजमेंट. त्याचे याच्यामध्ये. उपाय, तणावावरील उपाय, तणावावरील व्यवस्थापन. उपाय. अच्छा व्यवस्थापन, अच्छा. तणावाचे व्यवस्थापन. अच्छा अच्छा, त्याच्यामध्ये हे सगळे पॉइंट्स क्लिअर होतील ना आपले. स्ट्रेस त्याच्यामध्ये मॅनेजमेंट. होतील. आता ह्याच्यामध्ये आपण बघतोय तणावाचे शरीरावर होणारे परिणाम. मग एखादी अच्छा. व्यक्ती, आता एखाद्या व्यक्तीला सांगितलो की तणावाखाली तू जाऊ नको, चिंता करू नको, काळजी करू नको, म्हणल्यास तेवढं लक्षात येत नाही. पण आता बरोबर. तुम्ही तळमळी विचारलात बघा. हम्म. आता तुम्ही कसं विचारलात, का विचारलात, तर तणावाचे एवढे मोठे परिणाम तुम्हाला दिसायला लागले, बरोबर आहे. हो ना. हा, मग एवढे मोठे परिणाम जर त्याचे दिसत असतील तर त्याचं व्यवस्थापन गरजेचं आहे, हे आता तुम्हाला वाटलं का नाही. बरोबर बरोबर सर. मग शरीरावर होणारे परिणाम सांगण्या अगोदर जर ताणतणावाचं व्यवस्थापन सांगितलं तर ते लवकर रुचत नाही, आलं लक्षात. बरोबर. तर शरीरावर हा होणारे हा. परिणाम तुम्हाला दाखवले पाहिजेत की हे असं आहे, ह्यानं अच्छा हे करतंय, अच्छा. हे करतंय, वाढवतंय, ह्यानं हार्ट रेट वाढवतंय, बीपी वाढवतंय, हे करतंय. हे सगळे परिणाम हा. दाखवल्यानंतर मग तुम्हाला गरजेचं वाटेल की बाबा तणावाचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. आता वाटायला लागले का तुमच्या बरोबर. मनामध्ये. हो ना. बरोबर आहे. आता तुमच्या हो मनामध्ये वाटायला लागले, याचं व्यवस्थापन कसं करायला ते आपण शिकायला पाहिजे. हो मग बघ पुढे बघूयात, आणखीन बघायचे आपल्याला. हो. मग त्यानंतर चालेल. आणखीन वाटेल की खरंच अजून शिकायला पाहिजे तणावाचं व्यवस्थापन, बरोबर आहे. हो ना. हो. केसेच्या समस्या झाल्या, त्वचेच्या समस्या झाल्या, कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती झाली, मग आतड्याच्या आरोग्यावरती त्याचा काय परिणाम होईल. तर त्याच्यामध्ये बघा काय सांगता येते. तर हा, कोण बोला. फॅट्स फक्त वाढतात, कमी नाही होत. म्हणजे आपण जाडी वाढते असं म्हणतो तणावाखाली. हा, आणि मग बारीक नाही का होत माणूस तणावाने. आता पुढे आहे तो पॉइंट, पुढे बघूया, आहे का? लगेच आहे अच्छा अच्छा अच्छा. तो पण आहे, ते लगेच बघू पुढं. बघा आतड्याच्या आरोग्यामध्ये काय आहे की तणावामुळे आतड्यात जळजळ होऊ शकते. म्हणजेच काय हो, हे
पित्त. पित्त Acidity. प्रकृती, पित्त दोष वाढत जातो. Acidity वाढली. सहजच म्हणतो आपण, मला काय म्हणतो आपण साधारण सामान्य भाषेमध्ये जळजळ करायला म्हणतो बघा, बरोबर आहे. म्हणजे हे आतड्यामध्ये होणारी एक प्रकारची जळजळ आहे, ती सामान्य भाषेमध्ये तसं म्हणतो आपण. पुढे बघूयात. ज्यामुळे ओटीपोटात दुखणे असेल, सूज येणे, अतिसार, अपचन यासह विविध लक्षणे उद्भवू शकतात. या व्यतिरिक्त दीर्घकालीन तणावामुळे तुमच्या आतड्यातील मायक्रोबॅक्टेरियम म्हणजे काय हो, आता बॅक्टेरिया दोन प्रकारचे असतात, एक वाईट प्रकारचे असतात आणि एक चांगल्या प्रकारचे असतात. आणि ह्या चांगल्या प्रकारचे कुठं असतात? आपल्या आतड्यामध्ये. त्यालाच आपण काय म्हणतो, गट हेल्थ, बरोबर आहे. आणि हे चांगल्या प्रकारचे असणं गरजेचं आहे का नाही हो? गरजेचं आहे. It गरजेचं helps आहे. to digest the food. हा, डायजेशन मध्ये ते सहभागी होतात ते, आणि त्यांचे असणं गरजेचं आहे. परंतु जर तुम्ही दीर्घकालीन तणावामध्ये असाल तर त्या मायक्रोबॅक्टेरियाच्या रचनेमध्ये सुद्धा बदल होऊ शकतो. आलं लक्षात? मग यांच्यामध्ये जर बदल झाला तर पचनाच्या इतर समस्या उद्भवू शकतात, ज्यामुळे असंतुलन आणि पुढील गॅस्ट्रोइनिशियल समस्या उद्भवू शकतात. कोणकोणत्या सांगता येतील मग? ते पचन व्यवस्थित न होणं असेल, बरोबर आहे, किंवा सूक्ष्म तत्व जे असतात अन्नामध्ये ते शोषून घेण्याचं कार्य जे आहे ते सुद्धा काय होतं, मंदावतं, बरोबर आहे. त्या एवढ्या समस्या ज्या आहेत त्या तुम्हाला आतड्याच्या आरोग्यावरती दिसून येतात. आता तर पुढचा भाग. आतड्याच्या आरोग्यावरती ना सर एक म्हणजे कॉमन डिसीज आहे, इरिटेबल बॉवेल सिंड्रोम. हा हा. खूप कॉमन आहे सर. जे माणसं सतत ताणाखाली असतात, कशाची भीती असती, कुठं फंक्शनला जायचंय किंवा कुठल्या गोष्टीचं जर त्यांना ताण आला, इरिटेबल बॉवेल सिंड्रोम म्हणजे अशा लोकांना, मला आता भाषण द्यायचंय, आता नंतर माझा नंबर आहे, तर पोटात कळ येणं आणि टॉयलेटला हा. जाण्याची डिझायर होणं, म्हणजे हे परिणाम होतो ताणामुळं डायजेशन वरती. हं. मग अल्टरनेट कॉन्स्टिपेशन आणि डायरिया असं ह्या सिंड्रोम मध्ये होतं. पोट गच्च होणं, पोटात कळ येणं, आणि कधी डायरिया होईल किंवा कधी कॉन्स्टिपेशन होईल. तर सतत जी माणसं ताणाखाली असतात आणि सेडेंटरी लाईफ मध्ये आहेत त्यांना कॉमनली इरिटेबल बॉवेल सिंड्रोम आजकाल होतोच. ऑर्गॅनिक काही नसतं आतड्यामध्ये, फक्त मेंटल स्ट्रेसमुळं हे होतं. म्हणजे बघा, ज्यावेळेस आपल्याला ही लक्षणं दिसतात त्यावेळेस आपण वेगवेगळ्या टेस्ट वगैरे करून बघितल्या, किंवा सोनोग्राफी म्हणा, किंवा अशा वेगवेगळ्या टेस्ट जरी करून बघितल्या तर त्याच्यामध्ये काय नॉर्मल येतात, परंतु लक्षणं तर अशी दिसतात. मग हे कशामुळे दिसत असतील लक्षणं? साधारणच स्ट्रेसमुळं, बरोबर आहे का? साधारणतः तिथं स्ट्रेसमुळे हे असं असं होतंय, आपण तिथं जाणू शकतो. किंवा शरीरावरती सुरकुत्या पडणं किंवा केस गळणं याच्यासाठी आणखीन इतर गोष्टी पण जबाबदार आहेत. पण ज्यावेळी आपल्या वेगवेगळ्या टेस्ट झाल्या आणि त्याच्यामध्ये जर आपण सगळं व्यवस्थित निघालं, पण तरी पण असं होतंय, मग कशामुळे होतंय तर ते स्ट्रेसमुळे होऊ शकतं, बरोबर आहे. म्हणजे जवळपास बऱ्यापैकी आजार स्ट्रेस खालीच होतात का माणसांना? सर्व हा, सिस्टीम स्ट्रेसमुळे, सर्व सिस्टीम म्हणजे आपल्या बॉसच कोण आहे, पिच्युटरी ग्लँड, सगळ्या सिस्टीमवरच, आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीम, नर्वस सिस्टीम ह्यांचं तोच हॅम्पर होतो. आणि ऍड्रस कॉर्टिसॉल किंवा ह्यांना कोण कंट्रोल करतं? पिच्युटरीच करते ती. आणि हायपोथॅलॅमस स्ट्रेस खाली असल्यामुळे आपल्या सर्व सिस्टीमवरती त्याचा परिणाम होतो, पण तो बाहेर पडायला वेळ लागतो. आणि त्या अलाराम स्टेज मध्ये जर लक्षात आलं तर आपण पुढच्या गोष्टी थांबवू शकतो. राईट, बरोबर आहे. आपण अलाराम स्टेज मध्ये जागा झालं पाहिजे. पण आता आपण सध्या अभ्यास कोणता करतोय हो? कोणत्या स्टेजचा करतोय? प्रतिकार. प्रतिकारावस्थाचं. प्रतिकारावस्थेमध्ये गेलो आपण. आता अलाराम स्टेज मध्ये काय झालं, छोट्या छोट्या गोष्टी घडल्या, म्हणजे हार्टचे रेट वाढले, अशा छोट्या छोट्या गोष्टी घडल्या. पण जर तिथंच ताण कमी झाला, संपला आपला, तर त्या क्रिया ज्या होणाऱ्या होत्या छोट्या छोट्या गोष्टी त्या तिथंच संपल्या असत्या, बरोबर आहे. परंतु काय झालं, आपण अलाराम स्टेज मध्ये जागेत झालो नाही, सावधान झालो नाही, म्हणून कुठल्या स्टेज मध्ये आलो आपण? प्रतिकार अवस्थेत, पुढच्या अवस्थेत गेलो आपण.
आपली जेवढी पॉवर आहे तेवढी सगळी पॉवर लावून त्या तणावाला घालवण्याचा प्रयत्न करते. मग असं करता करता काय होऊन चाललंय की ती व्यक्ती तणावातून बाहेर निघतच नाही, निघणाच गेली. आलं लक्षात? तर त्याच्यामध्येच टिकून राहिली. तर त्याच्यामुळे एवढे परिणाम तिथं आपल्याला दिसून येत आहेत. मग प्रतिकार अवस्था गेल्याच्या नंतर कोणची आहे? थकण्याची किंवा संपण्याची अवस्था आहे. त्या अवस्थेमध्ये पण आपण पुढे बघू काय काय होतंय. आता याच्यातले थोडे पॉइंट आहेत ते पूर्ण करू, वेळ फार कमी आहे. आणि बघा, तणावाखाली असलं की व्यक्तीचं काम व्यवस्थित होत नाही. आलं का लक्षात? जसं की मी आता तेथील तणावातून आलो तर लवकर मला ते पेज वगैरे सापडणार गेलेत. आलं लक्षात? म्हणजे शारीरिक बदल झाले. हा. आणि आता मला काय काय शिकवायचं होतं मी अगोदरच ठरवलेलं होतं. बरोबर आहे की म्हणजे कोणते कोणते पॉईंट अगोदर घ्यायचे, कोणते सुरुवातीला, कोणते नंतर, कधी मध्ये. परंतु तणावानं काय केलं, सगळे पॉईंट मागे पुढे करून ठेवले. त्याचा अनुभव सुद्धा मला आत्ताच आला. म्हणजे काम करण्यासाठी म्हणजे ते क्रिया आणि मेंदूंनी दिलेली आज्ञा याच्यामध्ये विसंगती निर्माण झाली. म्हणजे मेंदू एक सांगतोय आणि आपल्याला करायचं एक आहे. म्हणजे एकाग्रतेचा अभाव होतो. फोकस, लक्ष एकत्रित करण्यामध्ये व्यत्यय येतो. कशामुळे? तणावामुळे. ताणामुळे. तणावामुळे. एकाग्रतेमध्ये बदल. पुढे बघूया. बघा आता पुढे लगेच आलं बघा, मेंदू आणि डोके याच्यावरती काय काय परिणाम होतात. तर आताच मी सांगितल्याप्रमाणे एकाग्रतेचा अभाव होतो. कोणतंही काम करताना त्या कामामध्ये त्या व्यक्तीचं लक्ष लागत नाही. कशामुळं? ती व्यक्ती जर तणावाखाली असेल तर. तसेच पुढे काय म्हणलेलं आहे? चिंता होते. जर काम व्यवस्थित नाही होत असेल तर त्या व्यक्तीला चिंता जाणवणं हे साहजिकच आहे. किंवा परत परत ते थॉट आल्यामुळं ती घटना घडलेली थॉट असतील किंवा एखादी घटना घडल्याशिवाय ताण आपल्या व्यक्तीवरती येत नाही. मग ती जर घटना सारखं सारखं आठवत असतील तर त्या व्यक्ती काय असते? चिंतेमध्ये म्हणजेच एन्झायटी मध्ये जाते. बरोबर आहे. तसेच त्या व्यक्तीला काहीही करू वाटत नाही. उदासीनता, डिप्रेशन मध्ये ती व्यक्ती जाते. बरोबर आहे. म्हणजे आपण काय म्हणतो थोडक्यातच, मला करमनाच गेले आज, सगळं व्यवस्थित आहे पण कर्मना गेले, कशातच मन लागणार गेले, कशातच लक्ष लागणार गेले. असं कधी होतं हो? उदासीनतेमध्ये. ताणात अशा. हा, तणावाखाली असल्यानंतर असं होतं. म्हणजे त्याला काय म्हणायचं आहे? उदासीनता. उदासीनता म्हणजे कुण्याच कामामध्ये लक्ष लागणार नाही किंवा कोणतंही काम त्या व्यक्तीला चांगलं वाटणार नाही. आलं का लक्षात? एखादी काम आपण केव्हा करतो? जर आपल्याला ते करण्यामध्ये इंटरेस्ट असेल तर करतो. परंतु त्या व्यक्तीला सर्वच कामं कशी होतात? इंटरेस्ट राहत नाही. कोणत्याच कामामध्ये त्या व्यक्तीला इंटरेस्ट राहत नाही. म्हणजेच ती व्यक्ती काय होते? उदासीन होऊन जाते, तशी. डिप्रेशन येते. बरोबर आहे. मग त्याच्याच पुढे नैराश्य. आता हा कसा प्रकार आहे? किंवा निरुत्साह, डिस्करेज. नैराश्य कधी येईल हो? सतत मनात काही ताणाखाली करू घटना नाही वाटत घडली. नाही. सतत ताणात राहिल्यावर, असल्यावर. सतत हा, ताणाखाली राहिलं आणि म्हणजे अलाराम स्टेज झाली, तुम्ही म्हणजे शरीरात तसाच साठत साठत गेला, त्याला काहीच नाही केलं, तर मग हा, कालांतराने मग तुम्हाला कशातच इंटरेस्ट, मूड डिसऑर्डर होईल. हा, मूड राईट, डिसऑर्डर, बरोबर. डिप्रेशनच्या. हे जे मुद्दे आहेत ते खूप डीप मध्ये आहेत. खूप सविस्तर अभ्यास आहे, पण आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे फास्ट घ्यावं लागतं थोडं. म्हणजे मेन मेन मुद्दे. आता ते डिप्रेशन मध्ये का जाते किंवा त्याच्यावर परिणाम काय काय होतात त्याचे सविस्तर असतात, परंतु थोडं थोडं बघूयात. मग ती व्यक्ती कशातच मन जर लागत नसेल तर ती नैराश्यामध्ये जाते. त्या काय व्यक्तीला काहीच करू वाटत नाही. आता त्या व्यक्तीला असं पण वाटायला लागतं की जगणं सुद्धा नको वाटायला लागतं. इतक्यापर्यंत ती व्यक्ती निरुत्साही होऊ शकते. मग अशी व्यक्ती, तिच्यावरती कशी लक्षणं दिसून येतील? मग ती व्यक्ती रागामध्ये दिसून येईल. बरोबर आहे. काहीही जरी झालं तर लगेच प्रतिक्रिया त्या व्यक्तीकडून होतील. आ? सतत रागामध्ये ती दिसून येईल. तसेच चिडचिड, त्या व्यक्तीची कशी होईल? चिडचिड. साधं छोटं जरी काम सांगितलं वाढलेलं तरी असेल.
त्या व्यक्तीची चिडचिड दिसून येईल. किंवा काम करताना कोणी जरी काही जरी म्हणलं किंवा डिस्टर्बन्स झालं की लगेचच हायपरटेन्शन, बरोबर आहे, चिडचिड. तसेच स्मृतीमध्ये घट, म्हणजे लक्षात ठेव विस्मरण. विस्मरण असेल किंवा स्मृतीमध्ये घट सुद्धा होऊ शकते, म्हणजेच विस्मरण. सांगितलेल्या गोष्टी किंवा आत्ताच आपण काय केलोय हे त्याच्या लक्षातलं विसरून जातं. असं काय काय जण म्हणतात बघा, मी आत्ताच काय केली की माझ्या लक्षातच नाही, असंच फुलालंय, असं म्हणतात का हो काय काय जण, बरोबर आहे. हम्म. म्हणजे ती व्यक्ती कदाचितच तणावाखाली असेल का, कारण दीर्घकालीन तणावामध्ये असल्यास अशा गोष्टी घडतात. तसेच पुढे आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे बघा, मेंदूच्या पेशी नष्ट होऊ शकतात. बरोबर आहे का हे? सिव्हिअर स्टेज मध्ये होतं सर ते. हा. सिव्हिअर मध्ये, डिप्रेशन मध्ये पण परत टाईप असतात त्यामध्ये मेडिकली. हं. मग त्यामध्ये लेट स्टेज मध्ये होतं. मग त्यामध्ये न्यूरो ट्रान्समीटर जे असतात, वाहून नेणारे हे, आणि हा. डोपामाइन वगैरे असतं, तर त्यांचं डिजनरेशन व्हायला लागतं. सतत ताणाखाली राहून 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 होतं, पण ते खूप सिव्हिअर स्टेज झाली. म्हणजे पण अतिउच्च होतं. तणावात त्या व्यक्ती हा, असल्या हो. तर म्हणजे हो. होऊ शकतं, बरोबर हो. आहे. आणि डोपामाइन वगैरे आहेत किंवा फील गुड हार्मोन, हॅपी हार्मोन, त्याच्यामध्ये सुद्धा घट होते, बरोबर आहे. डिप्रेशन होतं किंवा निरुत्साह होतो, हे कशामुळे होतं? डोपामाइनच्या निर्मितीवरती परिणाम होऊ शकतो. आलं लक्षात? त्यांच्यामध्ये घट होते किंवा फील गुड हार्मोन असेल त्याच्यामध्ये घट होऊ शकते, त्याच्यामुळं काय होतो? निरुत्साह होऊ शकतो. असे वेगवेगळे परिणाम ते मेंदूवरती होऊ शकतात. तसेच माहिती लक्षात ठेवणे सुद्धा कठीण होऊन जाते. हे काय झाले? मेंदूशी निगडीत किंवा भावनिक परिणाम, बरोबर आहे, भावनिक परिणाम. हो सर. हा, तर फिजिकली काय परिणाम होतील? आता हे जे परिणाम आहेत ते मानसिक आहेत बघा, बरोबर आहे का? चिंता, उदासीनता, बरोबर. नैराश्य, दाह, राग, चिडचिड, स्मृतीत घट, बरोबर आहे, किंवा एकाग्रतेचा अभाव, हे कसे आहेत? मानसिक विकारामध्ये येतात, बरोबर आहे का? हम्म. परंतु कशाशी निगडीत आहेत? मेंदूशी निगडीत मेंदूशी. असल्यामुळं आपण त्याच्यामध्ये ते गाठलेलं आहे. आता फिजिकली काय होईल परिणाम? तर हेडेक, डोकेदुखी सगळ्यात महत्वाचं, बरोबर आहे का? अतिउच्च किंवा आता छोटा जरी ताण आला तरी डोकेदुखी होऊ शकते, बरोबर आहे. किंवा मायग्रेन म्हणजे अर्ध डोकं दुखणे, किंवा त्याच्या पुढे काय म्हणलेलं आहे? इन्सोमनिया म्हणजे झोपेच्या समस्या, रात्री लागणे, बरोबर आहे. उगाचच अंथरुणात पडून राहतो, 12 वाजतात 1 वाजतात तरी पण झोप लागत नाही, 2 वाजले तरी झोप लागत नाही, आणि झोप लागली एक तरी ग्लास पेले उचलून ठेवा मध्ये हॉटेल. पटकन जाग येते. म्हणजे हे पण परिणाम कशामध्ये आले? मेंदू आणि डोके याच्याशी परिणाम. शारीरिक मेंदूचे परिणाम. हा, मेंदूचे फिजिकली परिणाम वेगळे आणि मानसिक परिणाम वेगळे, अशा प्रकारचे परिणाम तिथं दिसून येतात. याच्यामध्ये काय अडचण? बालय सर, हा सर. तास आहे का पुढचा? आहे सर. घ्यायचं का? बरं ठीक आहे, थोडा वेळ घ्यावा का म्हणाल तो? घ्या, 5-10 मिनिट घ्यायचं असेल तर घ्या. ठीक आहे, गोळ्यात मध्ये लगेचच. आता ते झाले मेंदू आणि डोक्याशी निगडीत परिणाम. आता प्रजनन प्रणालीवरती काय परिणाम होतात बघूया. प्रजनन प्रणाली म्हणजे काय हो? रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमशी निगडीत. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमशी निगडीत म्हणजे दीर्घकालीन तणावामुळे हायपोथॅलॅमस मधून गोनोडोट्रॉपिन रिलीजिंग हार्मोनचा स्राव दाबून पुनरुत्पादक अक्षाच्या नाजूक संतुलनात व्यत्यय येतो. आलं का लक्षात? आता हा जो गोनाडोट्रॉपिक हार्मोन आहे त्याचं कार्य काय आहे हो? स्त्रियांमध्ये FSH म्हणजे ओव्हरी फॉलिकल बनवणं,
स्त्रियांचे रिप्रोडक्टिव्ह हा सिस्टीम म्हणजे युटरस वरती हे होणं आणि फॉलिकल ओहम चांगला बनवणे आणि मासिक पाळीवरती नियंत्रण आणणे आणि पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन हार्मोन आहे त्याचं कंट्रोल करून शुक्र ची पेशींवरती नियंत्रण करणं हा आणि त्यांच्यावरती निर्मिती करणं हे कार्य गोनॅडोट्रॉफिक हार्मोनचं अँटेरियर पिट्युटरीद्वारे होतं. होतं. परंतु दीर्घकालीन तणावामुळे काय व्हायला लागले आता इथं त्याच्यावरती परिणाम होतो. परिणाम कोण्या होतो हार्मोनवर? गोनोडोट्रॉपिक हार्मोनवरती गोनॅडोट्रॉफिनवरती होतो. त्याच्यामुळे मग दोन्हीमध्ये स्त्री आणि पुरुषांमध्ये प्रजनन क्षमतेवरती परिणाम होतो. आणि सांगू का सर? का तुम्ही चालते. मी सांगू का सांगते? सांगा तरी हा, सांगा. स्त्रियांमध्ये गोनॅडोट्रॉफिक हार्मोन जर कमी झालं तर फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन जे FSH आहे म्हणजे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन म्हणजे स्त्री बीज तयार होण्यासाठी जे हार्मोन असतं त्याची कमतरता जाणवते आणि LH ल्युटिनायझिंग हार्मोन जे मासिक पाळीमध्ये पिशवीवरती जे ऍक्शन करून मासिक पाळी घडवून आणण्यासाठी जे हे होतं तर त्याच्यावरती पण परिणाम होतो. त्याच्यामुळे मासिक पाळी पण नियमित येत नाही आणि स्त्री बीज जे तयार होतं ते पण होत नाही. आणि जर समजा झालंच तर ज्या नॉर्मल साईज मध्ये पाहिजे तसं होत नाही आणि बऱ्याच वेळा मग PCOD हा डिसीज बायकांमध्ये जडतो की ज्यामध्ये जाडी वाढणे, पाळी नियमित न येणे, अंगावरचं रक्तस्राव कमी प्रमाणात जाणे आणि स्त्री बीज तयार न होणे ह्यामुळं मग स्त्रियांची प्रजनन क्षमता कमी होते. आणि पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या वीर्यामध्ये जे शुक्राणूंची संख्या जेवढी पाहिजे असती तेवढी तयार होत नाही आणि झालीच तर ते तेवढे कार्यक्षम नसतात की जेणेकरून ते स्त्रीबीजशी संयोग घडून आणू शकतील आणि एकंदरीत त्यांच्या सेक्शुअल ऍक्टिव्हिटीवरती पण परिणाम होऊन इम्पोर्टन्सी पण पुरुषांमध्ये होऊ शकते. बरोबर आहे. छान. बघा फॉलिकल वरती परिणाम होतो म्हणजेच काय त्या स्त्रीला मूल बाळ होणं त्याच्यामध्ये अडचण होते. म्हणजे लवकर गर्भधारणा लवकर होत नाही त्याच्यामध्ये व्यत्यय येतो. बरोबर आहे. आणि काही स्त्रियांना अशापर्यंत जातं की बंध्यत्वापर्यंत सुद्धा त्या जाऊ शकतात. आणि आणखीन काय परिणाम आहेत त्याच्यामध्ये स्त्रियामध्ये मासिक पाळीची अनियमितता त्याच्यामुळे सुद्धा निर्माण होऊ शकते. आणि काय आत्ताच म्हणल्याप्रमाणे त्यांनी शुक्राणूंची संख्या कमी असणं त्याच्यामुळे सुद्धा कशावरती परिणाम होतो? संतती उत्पन्न करण्यासाठी त्याच्यामध्ये परिणाम होतो. म्हणजेच मूलबाळ लवकर न होणं याच्यामध्ये परिणाम दिसून येतात. किंवा त्या व्यक्ती रोमॅन्टिक राहत नाही, नीरस वाढतं. स्त्री काय की पुरुष काय की काय असतं? स्त्रीमध्ये पुरुषाचं आकर्षण असतं, पुरुषामध्ये स्त्रीचं आकर्षण असतं. परंतु लैंगिक समस्या निर्माण झाल्यामुळं हे आकर्षण सुद्धा त्यांना कमी वाटायला लागतं. बरोबर आहे. एकामेकांची ओढ कधी निर्माण होते? निर्माण कधी होते? जर एकमेकांमध्ये रस वाटला, बरोबर आहे, स्त्रीला पुरुषामध्ये किंवा पुरुषाला स्त्रीमध्ये रस वाटला तर ते एकमेकांकडे आकर्षित होतील, एकमेकांच्या जवळ येतील. बरोबर आहे. परंतु जर एकमेकांमध्ये रस वाटत नसेल पण रस न वाटणं हे कशामुळे होत असेल? परत डिप्रेशन, ताण, तणावामुळे. म्हणजेच टेस्टोस्टेरॉन नावाचा जो हार्मोन आहे तो काय करतो? लैंगिक समस्येबद्दल तो आहे. म्हणजे एकमेकाबद्दल आकर्षण वाटणे किंवा लैंगिक सुखाची इच्छा होणे ह्या गोष्टी त्याच्यावरती अवलंबून होतात. परंतु तणावाखाली असल्यामुळं काय होतं? ह्या हार्मोनच्या उत्पत्तीमध्ये तिथं बदल होऊ शकतो आणि तणावाखाली असलेली व्यक्ती ही लैंगिक सुखाला किंवा ही लैंगिक सुख त्या व्यक्तीला नको वाटतं, नकोसं वाटायला लागतं. मग हे नकोसं वाटायला लागल्यामुळं त्याचा परिणाम परत आणखीन कोणावरती होतो? त्यांच्या वैवाहिक जीवनावरती त्याचा परिणाम तिथं होऊ शकतो. बरोबर आहे. परत आणि काय होतं? वैवाहिक जीवनामध्ये परिणाम झाल्यामुळं परत आणखीन ते तणावामध्ये जातात. बरोबर आहे. प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन म्हणजे शेषनामध्ये ताटपणा न येणे किंवा ह्या वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या कशामुळे होतात?
तणावाखाली व्यक्ती असल्यामुळे होतात, बरोबर आहे. मग लैंगिक संबंध ते चांगले ठेवू शकत नाही आणि त्याच्यामुळं काय होतं, परत ते आणखीन तणावामुळे गेला, बरोबर आहे. हे घडलं कशामुळं? तणावामुळं. आणि आणखीन ते न घडल्यामुळं पण आणखीन कशामध्ये गेलं? तणावामध्ये गेलं, बरोबर आहे. म्हणजे ही सायकल कशी तशीच चालू राहील, आलं लक्षात. आणि दीर्घकालीन परिणाम तिथं दिसू शकतात. पुढे बघूयात. हे प्रजनन, बरं ठीक आहे, थांबूयात मग. पुढच्या वेळेस घेऊयात, आणखीन भरपूर आहे थोडस. आता एवढे शारीरिक परिणाम आणि ताणतणावाची थोडी कारण आणि मग ताणतणावाचं व्यवस्थापन बघूयात पुढे नंतर. गेलेला कालचा 1 तास गेला आपला. उद्याच्या तासामध्ये बघू केवढं कव्हर होता येईल तेवढं.